साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबादमधील चिकडपल्ली पोलिसांनी अटक केली. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तुंबड गर्दी केली होती. त्यावेळी चेंगराचेंगरीत 35 वर्षीय रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला आणि रेवती यांचा 9 वर्षाचा मुलगा श्रीतेज हा एक गंभीर रुग्णी जखमी झाला. त्या प्रकरणी अल्लू अर्जुन विरोधात FIR दाखल करण्यात आली. चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यू प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली. चला तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय. नमस्कार, मी अमोल. साऊथच्या अल्लू अर्जुनची चाहता सुपरस्टार म्हणून प्रचंड क्रेज आहे. त्याच्या पुष्पा सिनेमाचा चाहता वर्ग भला मोठा आहे. साऊथमध्ये अनेक ठिकाणी सिनेमाच्या टीमने जोरदार प्रमोशन केलं होतं. 5 डिसेंबरला पुष्पा 2 हा रिलीज होणार होता. त्याच्या आदल्या दिवशी हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये सिनेमाचा प्रीमियर झाला होता. 4 डिसेंबर रोजी रात्री 9:30 वाजच्या सुमारास अल्लू अर्जुन, रश्मिका मंदना आणि संगीत दिग्दर्शक देवीश्री प्रसाद यांच्यासह थिएटरच्या प्रीमियर शोसाठी पोहोचला होता. त्यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबाड गर्दी केली होती. गर्दीचं प्रमाण वाढत असल्याने त्याच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकांनी देखील गर्दीला मार्ग काढण्यासाठी ढकलण्यास सुरुवात केली. त्यावेळी आधीच गोंधळलेली परिस्थिती आणि आणखीनच बिकट झाली. चाहत्यांनी अल्लू अर्जुनला आतून फॉलो करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाट्यगृहाच्या खालच्या बाल्कनीत गोंधळ उडाला आणि काही वेळातच चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. त्या गर्दीत दिलसुख नगर येथे राहणारी महिला रेवती, तिचे पती भास्कर आणि 2 मुलं श्रीतेज आणि सौविका यांच्यासोबत पुष्पा 2च्या प्रीमियरला त्यांची फॅमिली उपस्थित झाली होती. प्रीमियरच्या वेळेस गर्दीत असलेल्या लोकांनी गेट तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भल्या मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. या चेंगराचेंगरीत रेवती आणि तिचा मुलगा गर्दीत अडकले. ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी देखील त्यांना हाकलून देण्याचा प्रयत्न करण्याचं सांगण्यात येत आहे. खूप प्रयत्नानंतर दोघांनाही बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत रेवतीचा जीव गुदमरला होता. महिलेला CPR देण्यात आला. त्यानंतर तातडीने तिला रुग्णालयात पाठवण्यात आले. अखेर दुर्गाबाई देशमुख या रुग्णालयात रेवतीला मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मुलावर तेथे उपचार सुरू आहेत आणि तो सध्या धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगितले आहे. या अपघातानंतर मृतांच्या कुटुंबियांनी चिकडपल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 4 डिसेंबर रोजी घटना घडल्यानंतर 5 डिसेंबर रोजी शहर पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध चिकडपल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता BNS कलम 105 आणि 118(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मृत महिलेच्या कुटुंबियांनी अल्लू अर्जुन विरोधात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी थिएटर मालकापैकी एक, थिएटरचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि थिएटरच्या खालच्या बाल्कनीचे प्रभारी या 3 जणांना अटक केली. तर अल्लू अर्जुनने FIR रद्द करण्याची याचिका दाखल करत याचिका निकाली निघेपर्यंत अटकेसह पुढील सर्व कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली होती. या विरोधात बुधवारी त्याने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2च्या प्रीमियरच्या दरम्यान चेंगराचेंगरीत श्वास गुदमरल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्या विरोधात दाखल केलेला FIR रद्द करण्याची त्याने मागणी केली होती. पण अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर अल्लू अर्जुनने गंभीर आरोप केले होते. पोलिसांनी ना मला धड नाश्ता करू दिला, ना कपडे बदलण्याचा वेळ दिला. एखाद्याला अटक करण्यासाठी बेडरूम मध्ये येणं पोलिसांचे हे जरा अतिच झाले, असं अल्लू अर्जुन म्हणाला. त्याच्या आरोपांवर आता हैदराबाद पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. जेव्हा पोलीस त्याच्या घरी गेले तेव्हा त्यांनी कपडे बदलण्यासाठी वेळ मागितला होता. ते त्याच्या बेडरूम मध्ये गेले. पोलीस त्याची बाहेर वाट पाहत होते. तेव्हा ते बाहेर आले तेव्हाच पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतलं. कोणत्याही पोलिसांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले नाही. त्यांना त्यांच्या कुटुंबियाबरोबर बोलण्यासाठीही वेळ दिला. त्यानंतर ते स्वतःच आले आणि पोलिसांच्या गाडीत बसले, असं हैदराबाद पोलिसांनी म्हटलं आहे. पोलीस हे देखील बोलले की चित्रपटातील मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि इतर कलाकार थिएटरमध्ये येणार असल्याची माहिती थिएटर व्यवस्थापनाने पोलिसांना दिली नसल्याची पोलीस उपायुक्त अक्षांश यादव म्हणाले. चिकडपल्ली पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर B राजू नाईक यांनी सांगितलं होतं की थिएटर बाहेर प्रचंड गर्दी जमली होती. मात्र थिएटर व्यवस्थापनाकडून
किंवा अल्लू अर्जुनच्या टीमकडून याबद्दल कोणतीच माहिती पोलिसांना देण्यात आली नव्हती. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी थिएटर मॅनेजमेंटने सुरक्षेबाबत कोणतीही अतिरिक्त तरतूद केलेली नव्हती आणि थिएटर व्यवस्थापनाला कलाकारांच्या येण्याची माहिती असतानाही कलाकारांच्या टीमसाठी वेगळ्या प्रवेशाची किंवा जाण्याची व्यवस्था केली नव्हती.